नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत ही कलर्सची रेडी रांगोळी कशी बनवायची आहे, पॅच रांगोळी कशी बनवायची आहे। ही रांगोळी फ्लेक्सिबल आहे, तुम्ही बघू शकता। यासाठी तुम्हाला मी याची प्रिंटचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे। त्या लिंकपासून तुम्ही प्रिंट काढून आणा आणि एक OHP शीट घेतलेली आहे 175 मायक्रॉनची। ती आता आपण मास्किंग टेपने चारी बाजूने चिकटून घेऊया अशा पद्धतीने। त्यामुळे आपली OHP शीट जी आहे ती हलणार नाही जागेवरून, म्हणून ते आपण मास्किंग टेप चिटकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। एका बाउलमध्ये मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे, फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू आहे हे। 50% आपल्याला फॅब्रिक ग्लू आणि 50% पाणी वापरून मिश्रण तयार करायचं आहे। तुम्ही कॅमलचं पण फॅब्रिक ग्लू घेऊ शकता, पण फक्त फॅब्रिक ग्लूच घ्यायचा आहे, दुसरा कुठला फेविकॉल आपल्याला इथं यूज करायचं नाही आहे। तर जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते फॅब्रिक ग्लूचं मिश्रण आपल्याला एक पार्टला आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे। ग्लू लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला शेडिंगने रांगोळी टाकून घ्यायची आहे। ग्लू आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, कुठेही जागा आपल्याला सोडायची नाही आहे। आता मी ग्लू लावून झाल्यानंतर रांगोळी टाकून घेते, त्याच्यावरती चिटकून घेते। ही आपली रेग्युलरच रांगोळी आहे जी आपल्याला बाजारात मिळते, पावडर रांगोळी नाही आहे, ही रेग्युलर रांगोळी आहे। आता मी शेडिंगमध्ये रांगोळी टाकून घेते। ऑकर येलो आणि ब्राऊन कलरच्या रांगोळीचा वापर मी इथं केलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने शेडिंग करून घ्यायचं आहे। व्यवस्थित रांगोळी लागली पाहिजे ग्लूला, सगळीकडे जिथे जिथे आपण ग्लू लावलाय तिथे तिथे रांगोळी पोचली पाहिजे। आता एक दुसरी OHP शीट घ्यायची आहे, जुनी OHP शीट आहे माझी खूप, त्यामुळे ती अशी थोडी घाण झालेली आहे। तुम्ही दुसरी OHP शीट नवीन घेऊन त्याच्यावरती असं रब करा, कपड्याने रब करायचं आहे आपल्याला। आणि जी उरलेली रांगोळी आहे ती काढायची आहे आणि बाकीच्या लीव्सला आपल्याला सेम ग्लू लावून ग्रीन कलरची रांगोळीने शेडिंग करून घ्यायचं आहे। हा आपला फर्स्ट लेयर आहे, त्यामुळे रांगोळी याच्यावर एवढी चिटकत नाही, सेकंड लेयरला रांगोळी व्यवस्थित चिटकते। ही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्टोअर कसं करणार, तर हे स्टोअर आपल्याला एका प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे ती वर्षानुवर्षे आपल्याला वापरता येईल। जर तुम्ही बाहेर ठेवली अशीच तर ती धुळीत पडून राहणार। त्यापेक्षा जेव्हा तुम्हाला ह्याचा वापर करायचा आहे तेव्हा वापर करायचा, आणि ज्यावेळी तुम्हाला नको आहे त्यावेळी तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या रांगोळीला शेडिंग ग्लू लावून शेडिंग करून घ्यायचं आहे। रांगोळीमध्ये शेडिंग कसं करायचं आहे कलर्सला हे बघण्यासाठी आपल्याला ही साईडला जी इमेज दिली आहे रेफरन्ससाठी ती बघून आपल्याला शेडिंग करायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण कलर्स आपल्याला शेडिंग करून घ्यायचं आहे। आता क्रीम कलरच्या रांगोळीमध्ये मी ब्राऊन कलरचा रांगोळी मिक्स करून थोडं शेडिंग करणार आहे, तुम्ही बघू शकता। इमेजमध्ये बघून मी ही शेडिंग करत आहे। अशा पद्धतीने पूर्ण कलर्स मी शेडिंग करून घेणार आहे।
कलशच्या एक एक पार्टला आपल्याला शेडिंग करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला इझी पडेल शेडिंग कसं करायचं आहे हे समजण्यासाठी. म्हणून मी एक एक पार्टला शेडिंग करून घेत आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही शेडिंग करू शकता, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढीच रांगोळी वापरून शेडिंग करू शकता. जसं लागेल तसं मिक्स करून कलर घ्यायचा आहे. थोडं थोडं कलर मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त मिक्स करून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे जेवढी लागेल तेवढीच रांगोळी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण शेडिंग करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपला फर्स्ट लेयर पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला याला सुकायला ठेवायचं आहे. 2 तास सुकायला ठेवायचं आहे, म्हणजे रांगोळी पूर्णपणे सुकते. इथे रांगोळी सुकून 2 तास पूर्ण झालेले आहेत. हाताला एकदम पूर्ण सुकलेली लागत आहे. आता आपल्याला सेकंड लेयर कंप्लीट करायचं आहे. सेम प्रोसिजर वापरायची आहे. 50% पाणी आणि 50% ग्लूचा वापर करून अलगद आपल्याला रांगोळीचा सेकंड लेयर द्यायचा आहे. खूप घासायचं नाही आहे. जर तुम्ही खूप घासली तर रांगोळी निघण्याची शक्यता असते. त्यामुळे हळूहळू आपल्याला ब्रशने ग्लू लावून घ्यायचा आहे. इथे ग्लू लावून झालेला आहे नारळाला. आता मी त्याच्यावरती परत शेडिंग करून घेणार आहे. जशी इमेज दिसती आहे तशीच आपल्याला शेडिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने डार्क टू लाईट शेडिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. रांगोळी टाकून झाल्यानंतर परत आपल्याला OHP शीट ठेवून परत रब करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपली रांगोळी आणखीन व्यवस्थित त्याला चिटकून जाईल. सेकंड लेअरला रांगोळी एकदम व्यवस्थित चिटकते. कलशला इथे सेम आपल्याला तसंच शेडिंग करायचं आहे, जसं आपण फर्स्ट लेअरला केलं होतं तसंच आपल्याला सेकंड लेअरला पण सेम शेडिंग करून घ्यायचं आहे. पाहिजे तसं आपल्याला रांगोळी मिक्स करून शेडिंग करून घ्यायची आहे. पूर्ण कलश आपल्याला सेम पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचा आहे.
इथे आपला सेकंड लेअर पण रांगोळी चिटकून झालेला आहे। आता आपल्याला याला परत सुकायला ठेवायचं आहे, 2 तास सुकायला ठेवायचं आहे। इथे आपले 2 तास पूर्ण झालेले आहेत। आता आपल्याला हा थर्ड लेअर करायचा आहे, तो म्हणजे ॲक्रेलिक कलरचा करायचा आहे। इथे मी ब्राऊन कलरचा ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी शेडिंग करून घेणार आहे। जसे इमेजमध्ये दिसत आहे तसं मी थोडं शेडिंग करून घेत आहे। शेडिंग केल्यामुळे ॲक्रेलिक कलरने शेडिंग केल्यामुळे रांगोळी आपली अजून उठून दिसते। जे बारीक आपल्याला डिझाईन करता येत नाही ते आपल्याला ॲक्रेलिक कलरमध्ये कंप्लीट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने थोडंफार व्हाईट कलरने पण मी शेडिंग करत आहे, त्यामुळे आपलं कलर जे आहे ते अजून उठून दिसत आहे, तुम्ही बघू शकताय। अशा पद्धतीने लीव्सला पण आपल्याला ग्रीन कलरने थोडं शेडिंग करून घ्यायचं आहे। येलो कलरने थोडा आपल्याला त्याचे मधले लीव्सच्या मधली जी लाईन्स आहेत ते ड्रॉ करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता ॲक्रेलिक कलरचा आपला लेअर पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे साईडून। इथे आपली रांगोळी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आपली रांगोळी अतिशय छान दिसत आहे, रिअलिस्टिक कलर वाटत आहे आपला। त्यामुळं तुम्हाला माझी ही रांगोळीचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला नक्की कमेंटमध्ये कळवून नक्की सांगा। आणि अशाच अजून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।